अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का, भक्ताच्या मनोकामना पूर्ण होण्याआधी स्वामी देतात हे खास संकेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संकेत तुमच्या आयुष्यात आधीपासूनच सुरू झालेले असू शकतात, पण तुम्हाला याची जाणीव नसते. आज आपण असेच संकेत जाणून घेणार आहोत. जे ओळखले तर तुम्हालाही समजेल तुमची मनोकामना पूर्ण होण्याची वेळ किती जवळ आलेली आहे. त्यामुळे आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्हाला सध्या ज्या अवस्थेतून तुम्ही जात आहात तीच स्वामींच्या कृपेची सुरुवात असू शकते. कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का की सगळं एकदम गुंतल्यासारखं वाटू लागतं? बाहेरची परिस्थिती बिघडल्यासारखी दिसते, आपली माणसे दुरावताना जाणवतात, योजना फसताना दिसतात आणि मनात आत एकच विचित्र संघर्ष सुरू असतो, बेचैनी सुरू असते. पण त्याच वेळी कुठेतरी एक शांततेची झुळूक जाणवत राहते. अशा वेळी मनात एकच प्रश्न वारंवार येतो, मी इतकं मनापासून प्रार्थना करते तरी स्वामी माझं ऐकत का नाही आहेत? पण तिथेच एक अतिशय गूढ अत्यंत सत्य लपलेलं असतं. स्वामी कधीच गप्प नसतात, ते बोलत असतात, पण शब्दात नाही तर ते संकेतांमधून आपल्याशी संवाद साधत असतात. श्री स्वामी समर्थ एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्याची तयारी करत असतात, तेव्हा ते इच्छा थेट पूर्ण करत नाही. त्याआधी ते त्या भक्ताला आतून बाहेरून तयार करत असतात. ते परिस्थिती बदलण्यापूर्वी मनुष्य बदलतात, परिणाम देण्याआधी पात्रता निर्माण करतात. मनोकामना जेव्हा फक्त एक मागणी राहत नाही, तर ती साधना बनते, तेव्हाच स्वामी कार्य सुरू करतात. ते हळूहळू आयुष्याची दिशा बदलतात. आधी ते विचार हलवतात, मग विश्वासाची परीक्षा घेतात आणि शेवटी आत्म्याला अशा स्थितीमध्ये आणतात की जिथे तो मिळणारा आशीर्वाद सांभाळण्यासाठी सक्षम आहे का. या संपूर्ण प्रक्रियेत कधी डोळ्यामध्ये पाणी येतं, कधी एकटेपणा जाणवतो, तर कधी असं वाटतं की सगळं काही संपलं आहे. जेव्हा स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात. आपल्या सनातन परंपरेमध्ये एक गोष्ट ठामपणे सांगितली जाते, ईश्वर कधीच अचानक काही देत नाही. तो आधी मन तयार करतो, विचार शुद्ध करतो, कर्मांना योग्य दिशा देतो आणि मगच भाग्य बदलतो. श्री स्वामी समर्थांची कृपा ही अशाच एका मर्यादेवर कार्य करते, परीक्षा घेत असते. त्यातही एक मर्यादा असते, ते संकेत देतात, पण ते संकेत खूप सूक्ष्म असतात. आपण अनेकदा म्हणतो, मी खूप प्रार्थना केली पण काहीच घडलं नाही. मग खरं पाहिलं तर खूप काही घडलेलं असतं, फक्त आपण ते ओळखू शकत नाही. जेव्हा स्वामी तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याची तयारी करत असतात, तेव्हा तुमच्या आयुष्यात काही बदल घडू लागतात. बाहेरून वाटतं ते साधे आहेत, पण ते आतून खूप खोल परिणाम करत असतात. काही संकेत सुखद असतात, काही कठीण असतात, काही शांतपणे येतात, तर काही इतके जोरदार असतात की मनुष्य अगदी हादरून जातो. मनाच्या आतून बदल होणे, त्या इच्छेसाठी तुम्ही वर्षानुवर्ष अस्ताव्यस्त असता, त्या इच्छेबद्दल अचानक तुमचा दृष्टिकोन बदलायला लागतो. तुम्ही आधीसारखी मनात एक अनोखी शांतता उतरते. आतून एक आवाज येतो, जे होईल ते चांगल्यासाठी होईल. अशी अवस्था अचानक येत नाही. हा तो काळ असतो जेव्हा स्वामी तुमच्या मनातून भीती, लोभ काढून टाकत असतात. कारण मनामध्ये शांतता असेल तर आशीर्वाद ओझे वाटत नाही. मनामध्ये अचानक वाढलेली शांतता हे स्वामींचा एक संकेत आहे. अचानक वाढलेल्या अडचणी हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. जेव्हा स्वामी मोठी कृपा करण्याची तयारी करत असतात, तेव्हा आयुष्यामध्ये काही गोष्टी तुटू लागतात, काही नाती कमकुवत होऊ लागतात, काही योजना अपयशी ठरतात. कधी कधी असं वाटतं की सगळं काही उलटं चाललं आहे, पण प्रत्यक्षामध्ये सगळं काही चांगलं होणार असतं. स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये ते आधार काढून टाकत असतात, ज्यावर तुम्ही उभे राहून पुढे जाऊ शकत नाही. अनावश्यक लोक आयुष्यातून दूर जाणे, ज्या लोकांशी तुम्ही खूप जोडलेले होता त्यांच्याशी अचानक अंतर निर्माण होऊ लागतं.
काही नाती मोठे वाद नसतानाही मार्ग वेगळे होतात. ही स्वामींची मोठी कृपा असते, कारण त्यांना माहीत असतं की तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये कोण साथ देऊ शकतं आणि कोण अडथळा आणू शकतं. कधीकधी आपल्याला असं वाटतं की मी खूप एकटा पडलो आहे, पण एकटेपणाची भावना ही घाबरण्यासाठी नसते, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून एकटेपणा म्हणजे स्वामींचे आमंत्रण असते. ते तुम्हाला गर्दीतून वेगळे करतात, कारण त्यांना तुमच्याशी एकांतात संवाद साधायचा असतो. तुम्हाला वाटतं कोणी समजून घेत नाही, पण खरं तर स्वामी आपल्याला प्रत्येक पावलावर समजून घेत असतात, आपल्याला आधार देत असतात. जिथे स्वामींची कृपा असते, तिथे अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी स्वामींची श्रद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका आध्यात्मिक माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.